वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण आज टायटन कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4च्या निकालांच्या खोलात जाणार आहोत. नक्कीच. आणि हे निकाल खरोखरच खूप काही सांगून जातात. हो, कारण तुम्ही विचार करा, एक असा व्यवसाय जिथे एका वर्षात विक्री थेट 80% वाढलीये. दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्यात. म्हणजे अक्षरशः हातोहात विक्री होत आहे. अगदी तसंच. आणि साहजिकच आपल्याला वाटेल की कंपनीच्या तिजोरीत पैशांचा महापूर आला असेल. पण जेव्हा मी त्यांचा ताळेबंद पाहिला ना, तेव्हा एक मोठा विरोधाभास समोर आला. बरोबर. म्हणजे विक्री तर प्रचंड वाढलेली असते, पण त्यातून मिळणारा प्रत्यक्ष नफा मात्र तिथेच अडकून पडलेला असतो. किंवा काही बाबतीत तर तो चक्क खाली घसरलेला असतो. हो ना. आणि म्हणूनच आज आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. जेव्हा एखाद्या कंपनीची विक्री एवढी वाढते, तेव्हा सगळं काही छान चालले असं वाटतं. पण या वाढीमागचं खरं सत्य काय आहे, हे आपण शोधणार आहोत. आता कसं आहे, यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे बाजारातील कोणत्याही कंपनीचे खरे मूल्य हे केवळ ती कंपनी किती रुपयांची उत्पादने विकते यावर ठरत नाही. अच्छा, म्हणजे नुसती विक्री पुरेशी नसते. नक्कीच नाही. विक्रीचा आकडा हा केवळ कथेचा पूर्वार्ध असतो. खरा व्यवसाय यावर अवलंबून असतो की त्या विक्रीमधून सर्व खर्च वजा जाता कंपनी स्वतःच्या भागधारकांसाठी किती नफा कमवते. बरोबर. एखाद्या मोठ्या ब्रँडसाठी नुसती गर्दी खेचणे पुरेसे नसते बघा. त्या गर्दीचे रूपांतर नफ्यात करणे हे खऱ्या अर्थाने कौशल्याचे काम असते. आणि म्हणूनच आपण टायटनची ही आकडेवारी बारकाईनं पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण या विक्रीच्या महापुरावरच लक्ष केंद्रित करूया. हो, तो आकडा खूपच मोठा आहे. अगदी. अहवालातील आकडेवारी खरोखरच डोळे विस्फारून टाकणारी आहे. टायटनची एकूण विक्री म्हणजे त्यांचा महसूल या तिमाहीत चक्क 26,920 कोटी रुपयांवर पोहोचलाय. बापरे. हो, आणि मागच्या वर्षी याच काळात हा आकडा 14,916 कोटी रुपये होता. म्हणजे ही थेट 80% वार्षिक वाढ आहे. कोणत्याही प्रस्थापित कंपनीसाठी एका वर्षात 80% वाढ नोंदवणे हे थक्क करणार आहे. पण माझ्या मनात एक साधा विचार येत होता. भारतात सोन्याचे दागिने खरेदी करणे हा तर आपल्या परंपरेचा भाग आहे ना? हो, लग्नसराई आली की लोक खरेदी करतातच. तेच तर. मग ही 80% वाढ म्हणजे केवळ या वर्षीच्या लग्नसराईचा आणि सणांचा तात्पुरता परिणाम नाहीये का? यात एवढं मोठं आश्चर्य काय आहे? वरवर पाहता आपल्याला हा केवळ लग्नसराईचा परिणाम वाटू शकतो, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. अच्छा. हो, कारण जर केवळ लग्नसराई हेच एकमेव कारण असते, तर भारतातील प्रत्येक लहान मोठा सराफाची विक्री याच 80% वेगाने वाढली असती. तसं तर झालेलं नाहीये. बरोबर. इथे जे घडतं आहे तो एक अत्यंत मोठा संरचनात्मक बदल आहे, ज्याला आपण स्ट्रक्चरल शिफ्ट म्हणतो. म्हणजे नेमकं काय बदलतंय? टायटनची ही वाढ प्रामुख्याने 2 गोष्टींमधून आली आहे. पहिली म्हणजे ग्राहकांचं असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे वेगाने होणारा प्रवास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायटनने नवीन दालनांचा केलेला आक्रमक विस्तार. हे असंघटित ते संघटित म्हणजे नक्की काय हो? लोक पिढ्यानपिढ्या ज्यांच्याकडून सोने घेत आलेत, त्या गल्लीतल्या ओळखीच्या सोनाऱ्यांना सोडून लोक आता मोठ्या ब्रँड्सकडे का वळत आहेत? यामागे ग्राहकांची बदलती मानसिकता आहे. पूर्वी लोक ओळखीच्या सराफाकडून दागिने घ्यायचे, पण तिथे सोन्याच्या शुद्धतेची किंवा घडणावळीच्या दरांची म्हणजे मेकिंग चार्जेसची कोणतीही पारदर्शकता नसायची. हो, ते तर आहे. सोनार जे सांगेल तेच प्रमाण मानावं लागायचं. अगदी बरोबर. पण आताचा आधुनिक ग्राहक अत्यंत जागरूक झाला आहे. त्याला आता हॉलमार्क असलेली शुद्धता हवी आहे, शुल्कात पूर्ण पारदर्शकता हवी आहे. आणि खरेदीचा अनुभवही चांगला हवा असतो आता लोकांना. नक्कीच. वातानुकूलित शोरूममध्ये बसून उत्तम डिझाईन्स पाहण्याची सवय आता भारतीयांना लागत आहे. टायटनचा तनिष्क हा ब्रँड नेमका याच विश्वासावर उभा आहे. म्हणजे त्यांनी केवळ दागिने नाही विकले, तर शुद्धतेची हमी विकली आहे. बरोबर. आणि म्हणूनच लोक पारंपरिक दुकाने सोडून तनिष्काकडे जात आहेत. या मागणीला पूर्ण करण्यासाठीच त्यांनी नवीन दुकाने उघडली आणि हा 26,000 कोटींचा टप्पा गाठला. हे नक्कीच पटण्यासारखं आहे. पण आता इथून एक दुसरी आणि अत्यंत गुंतागुंतीची बाजू समोर येते. कोणती?
नफ्याची? हो, आपण महसुलाच्या 80% वाढीबद्दल बोललो, पण एवढी मोठी विक्री होऊनही जेव्हा मी त्यांच्या नफ्याच्या तिजोरीकडे पाहिलं ना, तेव्हा काहीतरी वेगळंच चित्र दिसलं. अच्छा. कारण अहवालातील नफ्याचे आकडे पाहिले की खरंच डोकं चक्रावून जातं. नफ्याच्या आकड्यांमध्ये असा कोणता विरोधाभास दडलेला आहे? जर आपण वार्षिक पातळीवर पाहिलं तर सगळं ठीक वाटतं. त्यांचा परिचालन नफा म्हणजे EBIT 26% वाढून 1,938 कोटींवर आला आहे. चांगली वाढ आहे ही. आणि निव्वळ नफाही 31% वाढून 1,189 कोटी झाला आहे. पण खरी गोम त्रैमासिक आकड्यांमध्ये आहे. म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीशी तुलना केली तर? हो. जेव्हा मी डिसेंबर तिमाहीशी तुलना केली तेव्हा मला हा अहवाल पुन्हा पुन्हा वाचावा लागला. डिसेंबरच्या तुलनेत या तिमाहीत महसूल 25,416 कोटींवरून वाढून 26,920 कोटींवर गेला आहे. म्हणजे त्यांनी 1,500 कोटींचे दागिने जास्त विकले. अगदी बरोबर. पण त्यांचा EBIT 2,713 कोटींवरून चक्क घसरून 1,938 कोटींवर आला. अरे बापरे. आणि निव्वळ नफा 1,684 कोटींवरून थेट 1,169 कोटींवर कोसळला. मला हेच कळत नाहीये, हे कसं शक्य आहे? हाच तो महत्वाचा मुद्दा आहे, जिथे महसूल आणि नफ्याच्या मार्जिनमधील फरक समजून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे कंपनीने जास्त माल विकला, जास्त पैसा गोळा केला, तरी नफा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा घसरू शकतो? बघा, जास्त विक्री म्हणजे नेहमीच जास्त नफा असतो असं नाही. आपण हे एका अतिशय सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्ही एका जत्रेमध्ये लिंबू पाण्याचा स्टॉल लावलाय. ठीक आहे. तुमच्या लिंबू पाण्याला प्रचंड मागणी आहे. तुम्ही काल 100 ग्लास विकले आणि आज थेट 150 ग्लास विकले. म्हणजे तुमचा महसूल वाढला. बरोबर. जास्त ग्लास विकले म्हणजे जास्त पैसे आले. पण आता समजा काल तुम्हाला बाजारात लिंबू 10 रुपयांना मिळत होते आणि आज अचानक लिंबाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तेच लिंबू तुम्हाला 50 रुपयांना विकत घ्यावे लागत आहेत. अरे बापरे. म्हणजे कच्च्या मालाचा खर्च अचानक वाढला. हो. आता तुम्ही तुमच्या ग्राहकांना अचानक 5 पटीने महाग लिंबू पाणी तर विकू शकत नाही ना. तसं केलं तर ग्राहक थेट दुसऱ्या स्टॉलवर जातील. साहजिकच आहे. कोणी घेणार नाही इतका महाग. त्यामुळे तुम्ही त्याच जुन्या किमतीत किंवा अगदी थोडीशी किंमत वाढवून लिंबू पाणी विकत राहता. तुमचे 150 ग्लास विकले जातात, गल्ल्यात भरपूर पैसेही जमा होतात. सोन्याचे वाढलेले जागतिक दर आहेत तर. अगदी तंतोतंत. टायटनचा सर्वात मोठा कच्चा माल म्हणजे सोने आणि जागतिक बाजारात सोन्याच्या किमती अत्यंत वेगाने आणि अनपेक्षितपणे बदलत असतात. बरोबर. जेव्हा सोन्याचे भाव अचानक वाढतात तेव्हा कंपनीच्या दुकानात जे दागिने आधीच बनवून ठेवलेले असतात ते ग्राहकांना त्या दिवसाच्या नवीन वाढलेल्या दराने विकले जातात. त्यामुळे विक्रीचा आकडा एकदम फुगलेला दिसतो. बरोबर. पण खरी गोम इथेच आहे. कंपनीला व्यवसाय चालू ठेवण्यासाठी जे सोने विकले गेले आहे त्याच्या जागी नवीन सोने बाजारातून विकत घ्यावे लागते, ज्याला आपण इन्व्हेंटरी रिप्लेसमेंट कॉस्ट म्हणतो. बरोबर. हो. आणि हे नवीन सोने त्यांना वाढीव दरानेच विकत घ्यावे लागते. म्हणजे ग्राहकांकडून मिळणारा जास्तीचा पैसा हा तो माल पुन्हा भरून काढण्यातच खर्च होऊन जातो. पण मग एक प्रश्न येतो, कंपनी आपले मेकिंग चार्जेस वाढवून हा खर्च ग्राहकांच्या माथी का मारत नाही? ते तितके सोपे नसते. कारण आपण मघाशी ज्या मध्यमवर्गीय ग्राहकाबद्दल बोलत होतो तो अतिशय किंमत संवेदनशील असतो. म्हणजे प्राइस सेन्सिटिव्ह असतो. हो. जर सोन्याचे भाव आधीच आकाशाला भिडले असतील आणि त्यावर टायटनने आपले घडणावळीचे शुल्कही अचानक वाढवले तर तो ग्राहक खरेदी पुढे ढकलण्याची शक्यता असते. किंवा तो परत आपल्या जुन्या सराफाकडे निघून जाईल. अगदी बरोबर. त्यामुळे बाजारातील स्वतःचा वाटा आणि ग्राहकांची निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी टायटनसारख्या कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा काही भार स्वतःच्या खांद्यावर घ्यावा लागतो. अच्छा. ते पूर्णपणे ग्राहकांवर ढकलू शकत नाही. याच कारणामुळे विक्रीचे आकडे जरी ऐतिहासिक पातळीवर पोहोचले असले तरी खर्चाच्या वाढलेल्या दबावामुळे नफ्याचे मार्जिन पिळवटून निघतं. हे खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे कोणत्याही कंपनीचा अहवाल वाचताना फक्त टॉप लाईन म्हणजे महसूल पाहून हुरळून चालणार नाही, तर बॉटम लाईन आणि मार्जिनचा खेळ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आता आपण या अहवालातील पुढच्या अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया. एवढ्या मार्जिन प्रेशर नंतरही कंपनीच्या व्यवस्थापनाचे म्हणजे मॅनेजमेंटचे काय म्हणणे आहे? व्यवस्थापनाचा दृष्टिकोन पाहता ते अत्यंत सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहेत. म्हणजे त्यांना या घसरणीची चिंता नाहीये का? त्यांच्या मते सोन्याच्या किमतीतील हा चढउतार अल्पकालीन आहे. त्याचा दागिन्यांच्या दीर्घकालीन मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचं मुख्य लक्ष हे नवीन शहरांमध्ये विस्तार करणे आणि प्रीमियम ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे यावरच केंद्रित राहील. आणि त्यांचा तो घड्याळे आणि आयवेअरचा म्हणजे चष्म्यांचा व्यवसायही आहेच. आणि तिथे सोन्याच्या किमतींचा कोणताही थेट संबंध नसतो, त्यामुळे तिथे नफ्याचे मार्जिन अधिक स्थिर असते. अच्छा. टायटनचे व्यवस्थापन सध्या ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि डिजिटल माध्यमांतून विक्री वाढवणे या ऑम्नी चॅनल धोरणावर काम करत आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? कारण व्यवस्थापन जरी सकारात्मक असले तरी अहवालातील एका आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलंय आणि तो आकडा कोणत्याही गुंतवणूकदाराची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे. कोणता आकडा? टायटनचा पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो. अहवालानुसार हा रेशो चक्क 77.8च्या घरात आहे. तो खूपच जास्त आहे. होला, एखाद्या कंपनीचा पीई रेशो 78 असणे म्हणजे अत्यंत महागडे व्हॅल्युएशन असणे. हे गुंतवणूकदारांसाठी धोक्याचं लक्षण नाहीये का? पी रेशो हा असा विषय आहे ज्यावर बाजारात नेहमीच दोन गट पडतात. हा रेशो म्हणजे काय हे आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. बरं. समजा विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी एका क्रिकेट मॅचचे नेहमीचे तिकीट 100 रुपये असते. पण आज ती फायनल मॅच आहे आणि तुम्हाला विराटची फलंदाजी पाहण्याची एवढी खात्री आहे की तुम्ही तेच तिकीट चक्क 7,800 रुपये मोजून विकत घेता. म्हणजे थेट 78 पट जास्त किंमत देऊन. अगदी. आता या 78 पट जास्त किमतीचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की तुमची विराट कोहलीकडून असणारी अपेक्षा शिखरावर आहे. बरोबर. तुम्हाला आता त्याच्याकडून केवळ 1-2 चौकार नकोत, तर तुम्हाला त्याच्याकडून प्रत्येक बॉलवर बाउंड्री आणि थेट शतकाचीच अपेक्षा आहे. साहजिकच आहे, एवढे पैसे मोजलेत म्हटल्यावर. जर त्याने शतक मारले तर तुम्हाला ते तिकीट योग्य वाटेल, पण जर तो शून्यावर किंवा कमी धावांवर आऊट झाला तर मात्र तुमचा प्रचंड भ्रमनिरास होईल आणि त्या तिकिटाचं मूल्य कोसळेल. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी अचूक बसतंय. म्हणजे टायटनच्या शेअरचं मूल्य हे सध्या या शतक मारण्याच्या अपेक्षेवर आधारित आहे. अगदी बरोबर. बाजाराने त्यांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की किथे कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही. आर्थिक भाषेत याला प्राइस्ड फॉर परफेक्शन असे म्हणतात. जेव्हा पीई रेशिओ एवढा जास्त असतो तेव्हा बाजाराने कंपनीच्या भविष्यातील अनेक वर्षांच्या यशाची किंमत आजच त्यांच्या शेअरच्या भावात गृहीत धरलेली असते. अच्छा, म्हणजे भविष्यातला नफा आजच पकडलाय. हो. अशा वेळी जर कंपनीच्या नफ्यात थोडी जरी घसरण झाली, जशी आपण ह्या तिमाहीत पाहिली, तर शेअर बाजार अत्यंत आक्रमकपणे प्रतिक्रिया देतो. मग अल्पकाळात गुंतवणूकदारांना ह्याचा फटका बसू शकतो का? नक्कीच. कारण बाजाराला सतत मोठी वाढ पाहायची सवय लागलेली असते. मार्जिनवरील दबावामुळे अल्पकाळात टायटनच्या शेअरची किंमत एका विशिष्ट कक्षेत अडकू शकते. पण मग दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी ह्याकडे कसे पाहायचे? जर अल्पकाळात एवढी अस्थिरता असणार आहे तर टायटनवर विश्वास ठेवणे कितपत योग्य आहे? इथेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो बघा. जर आपण 3 ते 5 वर्षांचा विचार केला तर टायटनच्या बाजूने अत्यंत भक्कम कारणे उभी आहेत. ती कोणती? टायटन हा केवळ एक दागिन्यांचा ब्रँड राहिलेला नाही, तर तो भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा प्रतिनिधी बनला आहे. जशी जशी मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढत आहे तशी त्यांची वाढ होणारच आहे. आणि तो असंघटित क्षेत्राकडून संघटित ब्रँड्सकडे वळण्याचा कल जो आपण मगाशी बोललो तोही आहेच. अगदी बरोबर. भारतात अजूनही दागिन्यांच्या बाजाराचा एक मोठा हिस्सा हा स्थानिक सोनाऱ्यांच्याच ताब्यात आहे. तो हिस्सा जसजसा टायटनसारख्या ब्रँड्सकडे वळेल तसतशी त्यांची वाढ दीर्घकाळ चालू राहील. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे येणारे असे अडथळे तात्पुरते असतात. एक प्रबळ ब्रँड अशा अडथळ्यांमधून मार्ग काढण्यास सक्षम असतो. म्हणजे मूल्यांकनाची चिंता ही प्रामुख्याने अल्पकालीन ट्रेडरसाठी जास्त असते. हो. दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी ही एक मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी असू शकते. आजच्या या सविस्तर विश्लेषणातून एक गोष्ट लख्खपणे समोर येते की आर्थिक निकालांचा वरवरचा अभ्यास हा नेहमीच फसवा असू शकतो. केवळ विक्रीचा आकडा पाहून हुरळून जाणे चुकीचे आहे. आणि नफ्याचे मार्जिन थोडे घसरले म्हणून कंपनीचे भवितव्य संपले असा विचार करणेही चुकीचे आहे. अगदी. टायटनच्या मूळ व्यवसायाचा पाया आणि ग्राहकांच्या मनातील त्यांच्या ब्रँडची ताकद भक्कम आहे. जागतिक किमती त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत, पण त्यांचे विस्तार धोरण उत्तम आहे. थोडक्यात सांगायचं तर मजबूत ब्रँड्स हे बाजारातील अस्थिरतेमध्ये टिकून राहण्यासाठीच बनलेले असतात. बरोबर. अल्पकालीन नफ्याची तडजोड करूनही ग्राहक टिकवून ठेवणे हेच खऱ्या व्यवसायाचं लक्षण असते. आजची आपली ही चर्चा खरोखरच अनेक गुंतागुंतीचे विषय सोपे करणारी ठरली. नक्कीच. पण आता आपण ह्या चर्चेच्या शेवटाकडे येत असताना माझ्या मनात एक विचार घोळत आहे. एक असा प्रश्न जो या अहवालात कुठेही लिहिलेला नाहीये.
कोणता प्रश्न? आपण पाहिलं की टायटनच्या या यशाचे मुख्य गमक म्हणजे लोक स्थानिक सोनारांकडून त्यांच्यासारख्या मोठ्या ब्रँडकडे वळत आहेत. हीच त्यांच्या वाढीची सर्वात मोठी शिडी आहे. हो, ते स्ट्रक्चरल शिफ्ट. हो, पण एक विचार करा, आज ना उद्या हे संक्रमण कुठेतरी पूर्ण होईल. जेव्हा भारतातील बहुतांश बाजारपेठ आधीच संघटित झालेली असेल, तेव्हा काय? जेव्हा गल्लीतल्या सोनारांची जागा पूर्णपणे ब्रँडेड शोरूम्सनी घेतलेली असेल आणि सगळे ग्राहक आधीपासूनच ब्रँडेड दुकानातून दागिने घेत असतील, तेव्हा टायटनला अशी 80% वाढ कुठून मिळेल? हां, खरोखरच खूप खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? जेव्हा तो असंघटित ते संघटित हा सोपा टप्पा संपेल, बाजारपेठ संतृप्त होईल, तेव्हा या ब्रँडची पुढची रणनीती काय असेल? नुसते नवीन दुकाने उघडून चालणार नाहीत, तर टायटनची पुढची मोठी झेप कोणती असेल? यावर नक्कीच विचार करायला हवा. अगदी. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर गुंतवणूकदारांनी आणि व्यवसायाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. आणि याच विचारासोबत आपण आजची ही सविस्तर चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.